गणेश पहिलाच चेंडू सुंदर गोलंदाजी चेंडू गेला सीमा पार आल्या चार डीजेला मिळते संधी सुमधुर संगीताची पुढचा चेंडू निकलेचा तिसरा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न गणेशचा पण गणेशला माहिती एक डाव काढणं गरजेचं आहे आणि त्या 5 धावा धावपळकर लावल्यात गणेशने 5 धावा गणेशच्या बॅट मधून आल्यात. पुढचा चेंडू सुंदररित्या कव्हर ड्राईव्ह समीरचे आणि एक धावसंख्या झाली 6. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडू पहिल्या शतकातले बाकी. निकलेश भगत गोलंदाजी मार्कवर सुंदर गोलंदाजी चौकार गेला नसता तर दडपाण्याखाली नक्की झाला असता. मसळा संघ शेवटचा आणि अंतिम चेंडू उलटाच चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण बॅकअप होईल का चांगलं बॅकअप मिळालं धावचित होईल का प्रश्नचिन्ह आहे पण पंच निर्णय देतील. नटआउट पंच धावा किती 2 धन्यवाद. धावसंख्या झाली 8. एक शतकाचा खेळ संपलाय. धावपळकर धावा लागल्यात 8. सिद्धेश वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं शतक हाताळेल. सामनाकर मीरा सुंदर गोलंदाजी मला वाटतं निर्धाव चेंडूची सांगता झाली. दुसरा चेंडू सिद्धेश पहिला चेंडू चांगला फिरवला होता आणि स्वर घोषित केलाय पंचांनी. अतिरिक्त धाव खात्यात जोडली जाईल. धावसंख्या झाली 9. पुढचा चेंडू सुंदर गोलंदाजी पण एक धावाने आपण धावांचा पाठलाग करू शकतो हे समीरला आणि गणेशला चांगलं माहिती आहे. एक घाई करायची गरज नाही. छोटं लक्ष पार करायचं आहे. 2 चेंडूचा खेळ संपलाय. पुढचा चेंडू सिद्धेशचा सुंदर गोलंदाजी. तिसरा चेंडू निर्धाव. तीन चेंडू 10 धावा. पुढचा चेंडू सिद्धेशचा चला पंचांचा निर्णय अखेरचा. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडू शिल्लक आहेत या शतकातले. धावसंख्या झाली 10. पुलटाच चेंडू लालच भुरी बलाय असं म्हटलं जातं. फुलटॉस चेंडू होता. डीजेला मिळते संधी. शेवटचा अंतिम चेंडू फुल येऊन मारण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धावावर समाधानी राहावं लागलं दोन्ही फलंदाजांना. 2 शतकांचा खेळ संपला. धावसंख्या झाली 11. 3 धावा खर्च केल्या सिद्धेशने आपल्या दुसऱ्या शतकात. 11 धावा धावफलकार लागल्यात. विजयासाठी 12 चेंडू आणि 9 धावांची गरज. 12 चेंडू आणि 9 धावांची गरज. अक्षय तिसरं आणि वैयक्तिक पहिलं सुंदर गोलंदाजी. गचाळ क्षेत्ररक्षण. रनआउट झाला असता जर हातात बॉल आला असता पण जर तरला क्रिकेटमध्ये महत्त्व नाही. जे कराल तेच भराल.
11 चेंडू 8 डावा. पुन्हा एकदा चांगली फलंदाजी. समीर चांगलं करतोय. पुढे येऊन मारून सिंगल तर काढणं गरजेचं आहे. आपण यशाकडे चाललोय. जर तुम्ही निर्धाव चेंडू खेळाल तर तुम्हाला अपयश येईल. ते अपयश येऊ नये त्याचा पुरेपूर प्रयत्न समीरच्या बॅटमधून होतोय. अक्षय पुढचा चेंडू आणि ही स्वैर घोषित करतील पंच, कारण ही अतिरिक्त धाव कमी तिथे आम्ही असं समीकरण झालंय. पुढचा चेंडू सुंदर गौरव आहे. धावचित होईल का? पण नाही. एक धाव पूर्ण केली. धावसंख्या झाली 15. 5 धावांची गरज. अक्षय वाईट. धन्यवाद. पुढचा चेंडू 4 धावांची गरज. पुन्हा एकदा फुलटॉस घेण्याचा प्रयत्न होता पण एक धाव पूर्ण केली फलंदाजाने. 8 चेंडू 3 धावांची गरज विजयासाठी. चला पुढच्या संघाने रेडी राहायचंय. सुंदररित्या टोलावर चेंडू जायला सीमा पार. आल्या 4 आणि विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. हरलेल्या संघांचे कौतुक. डीजेला मिळते संधी. नाणेफेक करून घ्या. सिद्धेश रघुवीर. राज चावलकर. राज चावलकर इकडे यायचंय. चला वळतोय आपण सेकंड क्वालिफायरच्या सामन्याकडे पुन्हा एकदा. समालोचक मैबोली मराठीतून समालोचन करताना हितेश रतनजनार्दन पाटील आपलं सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा या दर्यावर्दीच्या गांधी मैदानावर आपलं मनापासून सर्वांचं स्वागत करतो. रसिक प्रेक्षकांचं एक थंडीचा माहोल आणि श्रीवर्धनचं निसर्गरम्य वातावरण.
समुद्र किनारा श्रीवर्धनचा आणि श्रीवर्धनला लाभलेलं श्रीफळाचं धन असं हे श्रीवर्धन. आणि या श्रीवर्धन नगरीमध्ये दर्यावर्दी क्रिकेट क्लब, दर्यावर्दी खऱ्या अर्थाने दर्यावर म्हणजे समुद्रावर अधिराज्य गाजवणारा कोळी राजा आणि त्याच कोळी राजांची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेची मात्र स्पर्धा श्रीवर्धन तालुक्यात असली आणि कोळी राजाची असली तरी पूर्ण रायगड जिल्हा या स्पर्धेची वाट बघत असतो. तीच स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं 6वं पर्व पाहायला मिळते आणि सलग 6व्या पर्वामध्ये आम्हाला सुद्धा आमच्यावर समालोचन करण्याची संधी दिली, आमच्यावर विश्वास दाखवला आणि आमच्यावर प्रेम आपुलकी दाखवली. त्याबद्दल नक्कीच दर्यावर्दी संघाचे आम्ही कायमस्वरूपी आभारी राहू. आणि वळूया मैदानाकडे, जिथे सेकंड क्वालिफायरचा सामना आझाद फायटर विरुद्ध म्हसळा असा संघ आपल्याला पाहायला मिळतो. म्हसळा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला. आझाद फायटर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आणि नक्कीच पहिलं षटक मार्गस्थ आहे विलास राठोड गोलंदाजी करण्यासाठी आणि फरदीन खान आणि अरबाज कालिनकर आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ संपलाय, 1 धाव धावफलकावरती लागते. नक्कीच हा पूल संपल्यानंतर, हा ग्रुप संपल्यानंतर पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल दांडा बॅकर विरुद्ध किंग कोळी भरडकोल. अक्षय, हा पूल संपल्यानंतर पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल दांडा बॅकर विरुद्ध किंग कोळी भरडकोल. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. त्यानंतर हरेश्वर संघांनी सुद्धा तयार राहायचं आहे. या सामन्यातून विजयी होणारा संघ हरेश्वर संघासोबत खेळेल. सुंदर गोलंदाजी, यष्टीरक्षक थोडासा चुकलाय. यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू होता, मात्र यष्टीरक्षकाकडनं ही चूक होणे खूप महाग ठरतं आणि ती चूक घडली. 1 धाव नक्कीच मिळते. एका धावेच्या मदतीने धाव फरक पोहोचले 2 धावांवर. 3 चेंडू आणि 2 धावा. यष्टीरक्षक महत्त्वाचा असतो, कारण आपल्याला माहिती असेल की आतापर्यंत सगळ्यात जास्त यष्टीच्या मागे कॅचेस पकडल्या गेल्या तोच म्हणजे ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक ॲडम गिलख्रिस्ट याच्या नावावर नोंद केली जाते. तर नंतर नक्कीच त्यानंतर महेंद्रसिंग धोनी यांचं नाव घेतलं जातं. पाच चेंडू आणि 4 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. पुन्हा एक डावपटनी बांधून ठेवलंय खऱ्या अर्थाने स्वप्नील. खूप सुंदर क्षेत्ररक्षण आणि पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते बिनबाद 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने आझाद फायटर संघ यातच माहीर आहे. पहिल्या 1 ते 2 षटकामध्ये एकेरी धावांवर लक्ष दिलं जातं आणि त्यानंतर काही फटकेबाजी पाहायला मिळते आझाद फायटर संघाची. आझाद फायटर संघामध्ये आणखी एक दिग्गज खेळाडू आपल्याला कमी दिसतोय, त्याची उणीव जाणवते या संघामध्ये, म्हणजे फैजान शिरगावकर आपल्याला प्रत्येक वेळेला पाहायला मिळतो, मात्र या पर्वामध्ये तो आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याची जागा घेण्यासाठी खूप मुबशीर आतिफ सारखे खूप फलंदाजी ते उपस्थित आहेत. गोलंदाजी म्हणायचं झालं तर जुनेद त्याच्या जागी नक्कीच आहे. 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचवले 6 धावांवर. स्वप्नील गोलंदाजीसाठी बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. आपण जास्त वेळ घेत आहात, म्हसळा आयोजकांचा आपण जास्त वेळ घेत आहात. कृपया थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे आपल्याला, फास्ट व्हायचं आहे थोडंसं. अजून खूप सामने खेळवायचे बाकी आहेत आपल्याला. मात्र खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं यश आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेची शोभा आहे ना हर्ष, ती रसिक प्रेक्षक आहेत. थंडीचं वातावरण असून सुद्धा रसिक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मैदानात येत असतात. आत्ताची पिढी म्हणायचं झालं तर आत्ताची पिढी घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहते. ती सोय आपण उपलब्ध करून दिली, ती म्हणजेच जय गणेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा घर बसल्या पाहायला मिळते. मात्र घर बसल्या स्पर्धा पाहणं हे कोणाचं, तर जी आत्ताची पिढी आहे ती घर बसल्या स्पर्धा पाहते. या थंडीच्या वातावरणामध्ये नक्कीच सुंदर संगीत, सुंदर गाणी आपल्याला ऐकायला मिळतात. जय गणेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहायला मिळते. तसंच पीएमसी केबलच्या माध्यमातून सुद्धा ही स्पर्धा आपल्याला टीव्हीवर सुद्धा पाहायला मिळते. ही दर्यावर्दी चषक
पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडू, पण खऱ्या अर्थाने आताची युवा पिढी आहे ती घर बसल्या सामने बघत असते. मात्र जी जुनी जाणती पिढी आहे ती नक्कीच त्यांचा आनंद वेगळा असतो. त्यांच्या काळात टीव्ही किंवा यूट्यूब हे काही नव्हतं. त्यावेळेला त्यांचं एकच मैदानावर जाऊन सामना पाहणे आणि त्याचंच एक. आणि महत्त्वाचं सांगायचं झालंच तर ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून किंवा टीव्हीच्या माध्यमातून पाहण्यात मजा नाहीये. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने मैदानातून बघण्यात खऱ्या अर्थाने मजा आहे. तोपर्यंत पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. तिथे 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 9 धावांवर. पहिल्या षटकामध्ये विलासने 5 धावा खर्च केल्या होत्या, तर या षटकामध्ये स्वप्नीलने 4 धावा खर्च करून एक गडी सुद्धा मिळवलाय. फरदीन खानला माघारी परतावलं होतं. मुबशीर त्याची जागा घेण्यासाठी आपल्याला पाहायला मिळालं होतं. सूरज गोलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडू सूरज याचा एक धाव मिळते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचवली ती दुहेरी अंकामध्ये 10 धाव. पुढचा चेंडू सूरज मोठा फटका आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेसाठी गेलाय आणि अरबाज कालिंजकर बॅक टू द डगआउट. एक मोठा आदरा, मोठा झटका डीजेला मिळते. सुमधुर संगीताची संधी. येस, 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 13 धावांवर. पुढचा चेंडू ब्लॉकॉलचा चेंडू, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र. यॉर्कर लेंथवर चेंडू पडला. हा चेंडू पाहिल्यानंतर नक्कीच सर्वांनाच पहिली आठवण येते ती श्रीलंकेचा माजी गोलंदाज लसित मलिंगा. खरोखरच काय यॉर्कर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळायची लसित मलिंगा यांची. षटक संपलंय ते विकेटने. पुन्हा एकदा देऊया डीजेला. गणेश बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू पंचांनी स्वर घोषित केलाय. बशीर बाद. बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. बॅट्समन नेम प्लीज. शादाब. गणेश. शादाब याचा मोठा फटका. मात्र तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण सूरज याचं. एकदम मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 धावांवर. मात्र सुंदर चेंडू. मला वाटतं म्हसाळा संघाचे सर्व गोलंदाज यॉर्कर लेंथवरच गोलंदाजी करतात. मला वाटतं ती एकच प्रॅक्टिस आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बाद. आतिफला सुद्धा माघारी परतावं लागते. डीजे.
आहेत. शेवटचा चेंडू, गणेशाचा मोठा फटका, विशालच्या हातात चेंडू जातोय. एकच धाव मिळते आणि पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 धावांवर. 19 धावांचं लक्ष्य म्हसळा संघासमोर क्वालिफाय होण्यासाठी. आणि आयोजकांकडनं एक मोठा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय, तो म्हणजेच ऑक्शन फॉर्मॅटमध्ये ज्या संघामध्ये कोणताही खेळाडू सोल्ड झालाय, तो खेळाडू जर त्या संघामध्ये खेळायला आजच्या दिवसामध्ये आला नाही तर त्याला उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा विलेज टू विलेज सामन्यामध्ये त्याला खेळण्याची संधी दिली जाणार नाही. नीट ऐकायचं सगळ्यांनी. अक्षय, कोणताही खेळाडू जर ऑक्शन फॉर्मॅटमध्ये सोल्ड झालेला खेळाडू जर त्या संघामध्ये आज खेळण्यासाठी आला नाही तर त्याला उद्याच्या दिवसामध्ये म्हणजेच अंतिम दिवसामध्ये त्याला विलेज टू विलेज म्हणजेच गाव टू गाव पद्धतीच्या सामन्यांमध्ये खेळण्याची संधी दिली जाणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. सर्व संघांनी, सर्व खेळाडूंनी, सर्व संघ मालकांनी आणि सर्व कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. 18 धावांची गरज. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. किंगकोळी भरडकोल आणि दांडा पॅकर. 19 किंगकोळी भरडकोल आणि दांडा पॅकर. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. सिद्धेश, दोन्ही कर्णधार आल्यानंतर नाणेफेकी करून घ्यायची आहे. सूरज फलंदाजीसाठी आलाय. गणेश बाद झाल्यानंतर सुंदर चेंडू, अरबाज याचा समजू शकलेला नाहीये सूरजला सुद्धा. दुसरा चेंडू निर्धाव जाताना आपण पाहतोय. सुरुवात चांगली झाली आझाद फायटर संघाची. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बीट झालाय. नो बॉल घोषित केलाय पंचांनी, म्हणजेच नो प्लस विकेट. डीजे अरबाज, सुंदर गोलंदाजी अरबाजची. आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव फेकले आणि आता मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये एक धाव मिळते. पहिली धाव म्हसळा संघाच्या धावफलकावरती सॉरी नो बॉल. दुसरी धाव धावफलकावरती. पहिली धाव आपल्या बॅट मधून पाहायला मिळते. तीन चेंडू आणि 2 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. पुन्हा एकदा अरबाज कालिनकर आणि बॅट आणि बॉलचा संबंध सुद्धा नाही. स्लोअर वन टाकला होता, चेंडू स्लो टाकला होता जितेश खऱ्या अर्थाने आणि फलंदाज अगोदर चेंडू बाहेर निघून गेला. चौथा चेंडू आपल्याला निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बीट केलं. चेंडू टप्पा पडल्यानंतर गर्दिशी वळला आणि यष्टीरक्षकाच्या हातात गेला. गिरकीचा फिरकीचा जादूगार आपल्याला पाहायला मिळतोय. अरबाज कालिनकर काय चेंडू वळवतोय. खरोखरच सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला अरबाज याचा. पूर्ण आतापर्यंत हाताळलेल्या 5 चेंडूपैकी हा चेंडू एक खूपच सुंदर चेंडू पाहायला मिळाला.
पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली, स्लिपच्या दिशेने चेंडू निघून गेला घोषांकित क्षेत्रामध्ये. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 धावांवर. या 3 धावांमध्ये 2 मौल्यवान गडी सुद्धा आहेत, हेही विसरता येणार नाही. शाहरुख पावसकर पहिला चेंडू फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण हिट केल्याचा प्रयत्न होता, मात्र शाहरुखची सुद्धा इथे थोडीशी चूक होते. हर्ष, हा चेंडू हिट करण्यापेक्षा जर अरबाजच्या हातात दिला असता तर धावबाद नक्कीच मिळाला असता. मात्र आपण इथून म्हणतोय जर आणि तर, फक्त क्रिकेटमध्ये महत्वाचं असतं जे घडतंय तेच समोर दिसतं, जसं दिसतं तसंच असतं. हे क्रिकेटमध्ये जर आणि तरला किंमत नाहीये. आपण प्रत्येक वेळेला म्हणत असतो, म्हण एक प्रख्यात म्हण आहे मराठीमध्ये सांगायचं झालं तर सिद्धेश, की दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. मात्र क्रिकेटच्या मैदानामध्ये जसं दिसतं तसंच असतं आणि त्याच्यावरच आपल्याला समाधान मानावं लागतं. एकदा मिळते एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 5 धावांवर. 2 चेंडू आणि 5 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. फक्त दिशा दाखवली चेंडूला, मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहे आतिफ आणि एकदा मिळते एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 6 धावांवर. 3 चेंडू आणि 6 धावा पण पाहायला मिळते. पुन्हा एकदा सुंदर चेंडू जाऊन पायावर आदळला. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या तिथेच थांबलेली 6 धावा. 4 चेंडू आणि 6 धावा. पुन्हा एकदा फलंदाज बीट, यष्टीरक्षकाने काम पूर्ण केलं. डीजेला मिळते सुमधुर संगीताची संधी. दुसरं षटक संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 धावांवर. 7 ऑन अ बोर्ड. आता मात्र विजयासाठी 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. 12 चेंडू आणि 12 धावा. बारा चेंडू 12 धावा. 12 धावा 12 चेंडू. जुनेद, मात्र पंचांनी स्वैर घोषित केला. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 धावांवर. पुढचा चेंडू, वेगळी शैली फलंदाजाची पाहायला मिळते आपल्याला. एकदा मिळते. चला थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे, फास्ट खेळायचं आहे. अरबाज, फरदीन, जुनेद, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. चला सिद्धेश, लास्ट कॉल असेल. किंग कोहली, भरडकोल आणि दांडा पॅकर, आपल्याला लास्ट कॉल असेल. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. भरडकोल संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. दांडा पॅकर, आपले कर्णधार पाठवायचे आहेत. पंचांनी नॉट आउट घोषित केलंय. एकदा मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 10 धावांवर.
म्हणजेच येणाऱ्या 10 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. चला भरडकोल संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. दांडा पॅकर आपले कर्णधार पाठवायचे आहेत. जुनेद सर या चेंडूवर काय आहे? नो प्लस 1. ओके थँक्यू. नो प्लस 1 मिळतात एकूण 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 12 धावांवर. 10 चेंडू आणि 7 धावांची गरज. एक वेगळ्या शैलीने सामना आपल्या बाजूने वळवताना दिसतोय फलंदाज. जुनेदला थोडंसं फसवलंय खऱ्या अर्थाने. क्रिकेटमध्ये ताकदच महत्वाची नसते, सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. नजाकत सुद्धा महत्वाची असते. ती नजाकत आपल्याला पाहायला मिळते फलंदाजांकडनं. जुनेदला पूर्णपणे बावरवलंय त्या फलंदाजाने. पुन्हा एकदा स्वैर पाहायला मिळाला. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचते ती 13 धावांवर. किंगवाडी भरोडकर नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि आमंत्रित केलंय दांडा पॅकर या संघाला फलंदाजीसाठी. कॉल टू हितेश सर. धन्यवाद सिद्धेश. आपल्याला उपस्थिती लाभले आहे प्रमुख पाहुणे अंजली पालेकर. पुढचा चेंडू जुनेद याचा उलटा चेंडू आणि फक्त दिशा दाखवली आणि त्याच फलंदाजाने सामना जिंकवलाय. अभिनंदन. त्या फलंदाजाचं नाव कळेल का म्हसळा? अभिनंदन. चला किंग कोहली भरडकोल आपलं क्षेत्ररक्षण सज्ज करायचंय. प्रणेश चौलकर आपण कुठे असाल तर समालोचन कक्षात यायचंय. प्रणेश चौलकर. चला नाणेफेकी जिंकली होती भरोडकोल संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. आमंत्रित केले दांडापेकर संघाला फलंदाजीसाठी. दोन्ही संघाला विनंती असेल फास्ट खेळायचं आहे आणि आयोजकांना विनंती पंच पाठवायचे आहेत. आयोजक पंच पाठवा. पंच सिद्धेश्वर पंच पाठवा.